हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले असं म्हणत एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली। यात भायखळ्याच्या यामिनी यशवंत जाधव सुद्धा होत्या, पण आता त्याच आपल्या मतदारसंघात मुस्लिम महिलांना चक्क बुरखा वाटताना दिसल्या आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची आणि महायुतीची कशी अडचण झाली आहे पाहूया हा खास रिपोर्ट। गर्व से कहो हम हिंदू है, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे। आमचं हिंदुत्व असं आहे, आमचं हिंदुत्व आहे। कुठे गेला हिंदुत्व? उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी चढवलेला हा हल्ला। फक्त तेच नाही तर भाजपचे नेते सुद्धा ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आणि मुस्लिमांचं लांगुल चालन केल्याचा आरोप करतात। उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी। लांगुल चालन आम्ही खपवून घेणार नाही। उद्धवजी नेमकं पोटदुखी तुमची कुठल्या मतांसाठी आहे? आम्हाला तर निळीशाही लावली आहे, आम्हाला अभिमान आहे। उद्धवजींकडे हिरवीशाही आहे का? पण आता झालंय असं की याच महायुतीच्या आमदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांचं मुस्लिम प्रेम उफाळून आलंय। हाच तो भायखळ्यातला कार्यक्रम जिथे आमदार यामिनी जाधव मुस्लिम महिलांना चक्क बुरखा वाटप करतायत आणि वर म्हणतायत चला जाता है और उसमें सीने में यामिनी यशवंत जाधव को आने वाली पल की तरफ देखना बहुत जरूरी है। अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमा खूबसूरत नवाजी है। चेहरा में ये जो सर है ना, इसके अंदर मुट्ठी जैसा क्या बोलते हैं, मुट्ठी जैसा है ना, तो ये सिर्फ अल्लाह ने डाला नहीं है, इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी है। हिंदुत्व सोडल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या रणरागिणींनी आणि रणवीरांनी चांगलंच सोडलंय। आता त्याची परतफेड करण्याची संधी ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली आहे। कालपर्यंत तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष वाटत होता, कालपर्यंत तुम्ही मुस्लिम समुदायाचं जगणं मुश्किल करून टाकलं। आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो। याचा अर्थ फक्त आणि फक्त आता मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तुम्हाला ही सगळी थेरं सुचत आहेत का? नाही, आम्हाला मान्य नाही, मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम, ते बुरखा वाटपाचे, भाजप या बाबतीत सहमत नाही। प्रश्न जरी वरवर हिंदुत्व आणि मुस्लिम प्रेम असा असला तरीही स्थानिक पातळीवर अशा तडजोडी होत असतात हे सर्वांना ठाऊक आहे। त्यातच भायखळा या यामिनी जाधवांच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं तर इथं मुस्लिम बांधवांना जोडून ठेवण्यावाचून यामिनी जाधवांकडे दुसरा पर्याय नाही। बुरखा वाटपामागचं राजकीय गणित। यामिनी जाधवांचा भायखळा हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे। 2014 साली मुंबईतील MIMचे एकमेव आमदार ॲडव्होकेट वारिस पठाण इथूनच विजयी झाले होते। 2019 साली यामिनी जाधव यांनी MIM कडून हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणला। शिवसेनेत फूट पडल्यानंतर यामिनी जाधवांनी लोकसभेला दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवली। त्यावेळी भायखळा मतदारसंघात 46,066 मतांनी त्या पिछाडीवर राहिल्या। मुद्दा स्पष्ट आहे, लोकसभेत जे झालं ते यामिनी जाधव यांना विधानसभेत होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच त्या कामाला लागल्यात। पक्षाची भूमिका जरी ठाकरेंपेक्षा धारदार हिंदुत्वाची असली तरी भायखळ्यापुरतं त्यांना ठाकरेंहून अधिक सेक्युलर वागण्यावाचून पर्याय दिसत नाहीये। आमच्या आमदारांनी बुरखा वाटप केला असेल तर कदाचित त्या वर्गाची मागणी असेल त्या भागामध्ये आणि ती मागणी आमच्या आमदारांनी पूर्ण केली असेल। बाळासाहेबांचे विचार काय आहे तर सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना घेऊन पुढे चालणे आणि माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे। मुंबईत लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे झुकलेला मतांचा जो पॅटर्न दिसला तो शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची डोकेदुखी वाढवणारा आहे। मुंबईतल्या अनेक मतदारसंघात मुस्लिम मतं ही निर्णायक आहेत आणि तिथं केवळ ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार चालणार नाही। प्रसंगी बाळासाहेबांनी कधी काळी जशी भूमिका मांडली होती तशी भूमिकाही मांडावी लागेल। हे मुसलमान जन्माने मुसलमान असले तरी मात्र ते आमचे बांधव आहेत, ते आमचे भाई आहेत। केवढी व्यापक स्पष्ट स्वच्छ असे विचार मांडत असताना सुद्धा मुसलमानांची मतं इकडे का तिकडे
ही जळबदरी चर्चा चाललेली आहे. या मुसलमानाला कधी राष्ट्रीय प्रवाहात घेण्याचा प्रयत्न झाला नाही, पण शिवसेनेच्या विचारामुळे असंख्य मुसलमान तरुण आज शिवसेनेमध्ये यायला निघालेले आहेत. म्हणजे हे तुमचा विचारच आम्हाला पसंत आहे. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर हिंदुत्ववादी विचार खरं तर विभागलेल्या दोन्ही पक्षांसाठी आदर्शवत आहेत. मात्र मतांच्या राजकारणात कधी कधी विचारांवर बुरखा पांघरावा लागतो, तो असा. गुरुप्रसाद जाधवसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.